तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावरती आहेत। त्यासाठी ते स्वित्झर्लंडच्या झुरिकमध्ये दाखल झाले। स्वित्झर्लंडमधील काही मराठी लोकांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं। 19 ते 23 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक संघटनेची परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्त्वाची आहे। गेल्या वर्षी देखील ही परिषद महाराष्ट्रासाठी अतिशय फलदायी ठरली होती। यावेळेसही अनेक उद्योग महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याच्या निमित्तानं बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी समारंभाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूयात। शेवटी आपण बृहन महाराष्ट्र म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याचं जे बृहत स्वरूप आहे ते स्वरूप जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या ठिकाणी जे आमचे मराठी जन आहेत त्यांचा कनेक्ट हा जगातल्या इतर मराठी जनांशी असला पाहिजे। मला असं वाटतं याकरता हा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय। जो प्लॅटफॉर्म जो छत्रपती शिवरायांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं की स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत। या तिन्ही गोष्टी या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कनेक्ट करतील, आपल्या सर्वांना जोडतील आणि निश्चितच त्यातनं एक नवीन समृद्धीची वाट ही आपल्या सर्वांना या कनेक्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल।